करा. प्रतिमा त्याचं आपल्या जीवनात महत्व याच्याबद्दल माहिती देते सर्वांनी आज आतापर्यंत आपण ओंकार साधना, आरती साधना याविषयी ज्ञान घेतले, समजून घेतले आणि हे खूपच छान विषय होते. आणि त्याच्या पुढचा विषय दादांनी सांगितलेला आहे की ज्या प्रतिमा आपल्याला दिल्या, आपल्या कृष्णात ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊ. तर प्रतिमांच्या महत्त्वाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची बॅकग्राऊंड सांगतो. हे जे काय मी म्हणजे माझ्याकडे दादाबाबांनी करून घेतलं आत्मनिवेदन, साकार निराकर आणि आपल्या गुरुमौली हे जे पुस्तक आहे त्यातून हे संघटित केलेलं आहे. तर भारतात अनेक तीर्थक्षेत्रे होते आणि देवदेवता खूप देव आहे. तर दादांनी जेव्हा बघितलं की हे सगळे देव आहेत तर बराच कुटुंबियांना त्यावेळी त्याचा लाभ हाच, पण तो जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. म्हणजे बरेच वेगवेगळे आपण विधी करायचो त्या देवतांमधून जेवढी सुखशांती समाधान मिळायला हवं होतं त्या प्रमाणात मिळत होतं. तर दादांनी जेव्हा हे अशी परिस्थिती जेव्हा अनुभवली बाबांच्याकडे दादा बोलले की या दुःखी लोकांना काही एक निश्चित मार्ग व सेवा सांगितली पाहिजे जेणेकरून ते सुखी होतील असं आपण मला प्रसाद द्यावा. तर बाबा म्हणाले की तुझी त्यांच्या दुःखाबद्दलची तळमळ मला कळते आहे, पण तू सध्या जे काही करतोस ते चालू ठेव, योग्य वेळ आली नाही तुला. आणि त्याप्रमाणे दादांनी जे नामस्मरणाने त्याची सिद्धता केली. आणि नंतर जेव्हा दादांनी 32 शिराळ्याला जो हे केला महारुद्र सोहळा, त्याच्या पूर्वी त्यांनी त्या प्रतिमा आपल्याला ऑलरेडी दिल्या होत्या. पण त्या स्वागताच्या आधी आपल्या भक्तांचे माध्यम तयार व्हायला हवे, अशामुळे या करण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रतिमा ऑलरेडी दिल्या होत्या. तर या महारुद्र स्वागताचं महत्व हे काय होतं, तर त्यांना असं करायचं होतं की जी ब्रह्मांड शक्ती आहे ती ब्रह्मांड शक्ती म्हणजे ती आवाहनीची रुद्रशक्ती जी आपल्या पूर्ण पृथ्वी चालवते, आपलं पूर्ण विश्व चालवते, त्या शक्तीला जर एक प्रकारचं प्रतिकात्मक असं आपल्याला आपल्या भक्तांना द्यायचं होतं. तर ते प्रतीक काय, ते गुरुपीठाचं प्रतीक होतं. आणि ह्या ब्रह्मांड शक्तीचे जे आगमन होते ते गुरु माध्यमातून केले. त्यामुळे दादांनी त्याला जे गुरु शक्तीचे गुरु माध्यमचे पोषक असतात ते तयार करून ओंकार साधनेची एकरूपता केली आणि तिचं प्रतीक म्हणून आपल्याला या प्रतिमा दिली. तर हे एक प्रकारचं प्रतीक आहे, सिम्बॉल आहे, जो जी शक्ती आज आसमानात आहे ती आपल्याला एका ठिकाणी आणली पाहिजे. तर त्यांनी त्या प्रतिमेच्या रूपात आपल्याला दिली. म्हणून त्यांनी आपल्याला कारण, महाकारण, श्री साई शक्ती या प्रतिमा सुरुवातीला दिल्या, नारायणी नंतर दिली. आता आपण याच्यातले काही भाग मी आधी सांगतो सुरुवातीला सांगायच्या पूर्वी. इतरांच्या कल्याणासाठी जेव्हा ब्रह्मरंध्रात शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीचे ब्रह्मांडाची शक्तीपीठ पिंडाच्या शक्तीपीठ ब्रह्मांड, म्हणजे हे जे काही सायकल चालू आहे पिंडावर पिंडी जे ब्रह्मांड म्हणतो तो विकास या त्याची अवस्था आहे, विकासाची अवस्था आहे, ती अवस्था तयार होते. आता आपण हे पाहूया की जेव्हा दादांनी पृथ्वी तत्वाचा विचार केला तर तो किती, पृथ्वी आपली गोल आहे म्हणजे 360 अंश आहे. तर त्यांनी पृथ्वी तत्वाचे जे डायग्राम आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक त्रिकोण करतो आणि दुसरा त्रिकोण, त्याच्यामध्ये 60 अंशाचे सगळे कोण आहेत. 180 अंश एक त्रिकोण, त्याला पिंडाचे प्रतीक म्हणतात. दुसरा
अष्टत्रिकोणात 180 होते ब्रह्मांडाचे प्रतीक आणि असे करून त्याचे चेतना आणि चैतन्य हे एकत्र केले आणि ते 360 डिग्री असल्यामुळे ती विश्वशक्ती त्यात धारणा होऊ शकते. पिंड जीव ब्रह्मांडात म्हणत जायचं असेल तर त्याला स्टेप्स कुठले आहेत? इहलोक, परलोक आणि स्वर्गलोक ह्याचा एक मार्ग केला आणि तो सर्व जीव मानवतेच्या भावनेतून एकत्र आणणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. ते आणण्यासाठी दादाने आपल्याला प्रार्थना दिली, त्याचप्रमाणे ओंकार साधना दिली आणि त्रिगुणात्मक शक्तीतील हे जे देवदेवता आहे ते आपल्याला प्राप्त करून दिले. तर आपण या प्रतिमांचं मला डायग्रामॅटिक स्वरूपात एक जे केलेलं आहे संकलन ते एक्सप्लेन करतो. पॉइंटर घेतो. पहिली जी प्रतिमा आपल्याला दादांनी दिली ऍक्च्युली कारण आणि महाकारण प्रतिमा दिल्यानंतर साहित्य दिले, पण आपण आधी साहित्य प्रतिमेचा अभ्यास करूया. त्यात जी पहिली बाजू आहे वरची त्या साहित्य पादुक आहे आणि जी आपण खालची बाजू असते ती शुभारंभ ओंकार म्हणजे 1982 साली विजयादशमीला त्यांनी आपल्याला प्रतिमा दादांनी दिली. तर या साहित्य प्रतिमेचं काय महत्व आहे, काय आपल्याला अभ्यास काय करता येईल. तर नेक्स्ट मध्ये 1982 दसऱ्यालाही दादांनी आपल्याला प्रतिमा दिली. याचे नामस्मरणाचे प्रतीक म्हणजे जेव्हा आपण संथा पद्धतीने नामस्मरण करतो ओम श्री साईनाथाय नमः या संथ पद्धतीने नामस्मरण करतो तेव्हा ती या साईच्या प्रतिमेचे त्यातनं धारणा होते आणि यातून दादांनी आपल्याला मानवता धर्म आणि विश्व बंधुत्व ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा ही प्रतिमा आपण प्रतिमेचं जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा आपोआपच आपल्यात ह्या मानवतेचा जो दृष्टिकोन आहे आणि त्यातनं अल्टिमेटली आपल्याला काय विश्व बंधुत्व म्हणजे विश्वाचं जो प्रगती करायची आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं आज जे विश्वात दिसतंय आपल्याला आपला भारत देश पुढे चाललेला आहे दादांच्या आशीर्वादानेच पुढे चाललेला आहे. तर मानवता धर्म आणि विश्व बंधुत्व या त्या आपल्याला प्रति नामस्मरणाच्या तिथून मिळतात आणि ही जी दोन पावले आहेत ती मोक्ष व मुक्ती म्हणजे दादाने असं सांगितलं की ही आपल्याला मृत्यूनंतर नाही मिळवायची तर ह्याच जन्मात आपल्याला मोक्ष आणि मुक्तीचा आनंद घ्यायचा आहे. आणि ह्या नवनाथांच्या पादुका आहेत, त्या बाबा दादांच्या पादुका आहेत, या गुरुपरंपरेच्या पादुका आहेत. म्हणजे या पादुक्यात पूर्ण यांचा विश्वाचा त्यांनी हे केलेलं प्रत्येक धर्माचे जे काही आपले संत होऊन गेले, ज्ञानेश्वर होऊन गेले, होऊन गेले, मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यात त्यांचे ह्या पादुका प्रतीक आहे आणि तसंच आपण त्यांना स्मरण करायचं. यात आपल्याला आपल्या भावी पिढ्यांना हे हितकारक आहे. म्हणजे जसं आपण मगाशी ऐकलं कॉन्फरन्सच्याकडून किंवा आधी डॉक्टरांच्याकडून आपल्या भावी पिढ्यांचं जे भविष्य ते आपल्याला दादांना घडवायचं ती पिढी ही स्मार्ट आणि हुशार निघाली पाहिजे. त्याचप्रमाणे जे मागील 7 पिढ्या म्हणजे आपल्या आधीच्या ज्या पिढ्या ज्यांनी गुरु केला नसेल किंवा नामस्मरण केले नसेल त्यांना पण पुण्य लागेल. म्हणजे बऱ्याच जणांचं आपण मगाशी पाहिलं की पूजन केलेलं असतं त्यांचे देवदेवांचं स्मरण करतात पण त्याचे पूर्ण झालेले नसते किंवा काही गोष्टी त्यांच्या जीवनात अशा येतात की जेणेकरून त्यांना काही त्रास होतो. संपत्ती नष्ट संपत्ती नष्ट विद्या नष्ट अशा जे काही त्रास होतात तर ते या गुरु केलं नसेल तर त्यांना त्याचा लाभ मिळतो या आपल्या साईशक प्रतिमेतून आणि भवितव्यात ह्या पिढ्यांची तरतूद केलेली आहे. तर ही साईशक अशी महत्वाची प्रतिमा आहे. पुढची प्रतिमा बघू कारण प्रतिमा. तो वरच्या बाजूला आहे ओम आणि पृथ्वीचं त्यांनी ओम आहे आणि खालच्या बाजूला श्री साईनाथाय आणि शेष नावाचं प्रतीक आहे. आता हे प्रतीक आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की जन्मांतराचा एकदम श्रेष्ठ संबंध आहे.
तो त्याच्या जर बघितलं आपण तर ही चांदीची प्रतिमा आहे. चांदी हे शेवटी शीघ्र वाहक आहे. म्हणजे दादा जेव्हा हे प्रतिमा आपल्याला दिला, जसं आपण बघतो आज कोणतंही वायफाय बघतो, आपल्याला काय लागतं, मॉडेम लागतं आणि वायफाय दिसतं का आपल्याला दिसत नाही. पण आपल्याला माहिती की त्या ज्या त्या लहरी आहेत त्या डिव्हाइसमधून त्या येतात आपल्याला. म्हणजे हे आपल्याला प्रतिमा एक डिव्हाइस आहे आणि यातून ह्या ज्या संवेदना किंवा ज्या लहरी आहेत ओंकार पद्धतीने निर्माण तर त्या लहरी आपल्याला मिळतात. म्हणजे हे दादांनी फार खूप सगळं म्हणजे सायन्सचा वापर करून ते आपल्याला दिलेलं आहे. तर वर्षावर ओम आहे की जन्मकारण प्रतीक हे इतर लोकांसाठी जगले. म्हणजे आपण जेव्हा इतरांसाठी आपण म्हणतो की सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचे त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती प्राप्त व्हावं, तर हे इतर लोकांसाठी जन्मकारण प्रतीक हे पहिलं ओंकार त्यासाठी आहे. आणि खालच्या बाजूला जर शेष आहे तर कुंडलिनीचे प्रतीक म्हणजे भक्तांचे व कुटुंबियांचे दोष विसर्जित होते. सर्व दोष हे कुंडलिनी जागृत प्रकाशामध्ये पाहिलं की आपण म्हणतो. पण ते शेवटी हे आपल्याला या शेष या प्रतिमेतून हे प्राप्त होते आणि या भक्तांचे कुटुंबियांचे दोष विसर्जित होते. सर्व दोष आपण जे मगाशी म्हणतो संतती दोष, संपत्ती दोष आणि दोष, तर ते परिमार्जन यात होते. शिवाय हे बघितलं तर दिवंगत व्यक्तींच्या ज्या इच्छा असतात विद्यानाश, संपत्तीनाश, संततीनाश या दोषांचे परिमार्जन हे यातूनच होते. शिवाय वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन हे जे आता आपल्याला गडबडे सांगितलं की हे जेव्हा करतो तर दादांनी काय केलं की 11 पौर्णिमेला होम केलं आणि त्यानंतर महारुद्र स्वागत केला, रुद्रशक्तीला आवाहन केलं आणि मग हे वंशविमोचन, कर्मविमोचन व ऋणमोचन हे नरसोबावाडीवर सिद्ध केले. आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला कारण प्रतिमा दिली. हे याच्यामागे दादांची खूप म्हणजे मेहनत आहे आणि त्यांनी घेतलेला जो हे भक्तांसाठी घेतलेले परिश्रम आहेत ते दिसून येते. नंतर रुद्रशक्ती व विमोचन हे प्रतिमेत धारणा या प्रतिमेत धारणा केलेली आहे. म्हणजे मगाशी पाहिला आपण महारुद्र स्वाकार्यवाची रुद्रशक्ती दादांनी एकत्रित आणली आणि शिवाय ही विमोचने जी आपण बघितली ही विमोचने एकत्रित करून कारण प्रतिमा आपल्याला दिली. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, रुद्रशक्ती आणि विमोचने यांची धारणा कारण प्रतिमेत झालेली आहे. भावी पिढ्यांना विद्या, संपत्ती, संतती यांचा लाभ होतो. म्हणजे आता आपण दोन्ही बघितले आपल्या मागच्या पिढीची आपण हे पाहिजे की त्यांनाही त्याचा लाभ होतोय आणि पुढील पिढ्यांची पण सोय केलेली आहे. म्हणून ही कारण प्रतिमा फार महत्त्वाची आहे. आणि याच्या पुढची जी प्रतिमा आहे महाकारण प्रतिमा. आता ही सोन्याची प्रतिमा आहे. जसं आपण बघितले दोन्ही चांदीच्या होत्या आणि महाकारण प्रतिमा सोन्याची. तर ही सोन्याची का केली त्याच्या आधी एक समजून ही वर्षवधूला इथं श्री आहे आणि इथे स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये. ते समजून घेऊ आपण काय याच्यामध्ये. तर पुढे ही सोन्याची प्रतिमा का आहे तर सोनं हा जो धातू आहे तो शीघ्र वाहक आहे. म्हणजे आपण जसं आपण बघतो कॉपर किंवा केबलिंग जेव्हा करतो मग कॉपरचे केबल वापरतो. त्याच्यामध्ये फास्ट वेव्ह जातो. 5G वगैरे काय 5G 6G त्याचं काय करतं त्याच्या फास्ट ते पुढे जातात. तर सोन्याचं आहे ना त्यातून सूक्ष्म रंग असल्यामुळे अतिसूक्ष्म लहरी, अतिसूक्ष्म तार असल्यामुळे शीघ्र वळण होते आणि जी वलय निर्माण होतात आपल्या संज्ञेतून आणि आपण ज्या 5 साधना आपण बघितल्या त्यात जी वलय निर्माण होतात वेव्ह होतात त्या यात लवकर धारण फास्ट धारण होते आणि त्याचं ट्रान्समिशन चांगलं होतं. म्हणजे जेव्हा आपण हे प्रतिभाषा ट्रान्समिशन हा उद्देश तर आहेच. म्हणजे प्रवाहित होणे त्यात काय आहे गुरुकृपा ही अतिसूक्ष्म आहे आणि श्री ही पारमार्थिक लक्ष्मी दादांना पारमार्थिक लक्ष्मी प्राप्त झालेली आहे. म्हणजे ते लहानपणी जेव्हा ते वडिलांच्या बरोबर जेव्हा ते फिरायला गेले होते तेव्हा त्यांना आकाशात ही लक्ष्मी त्यांना दिसली. दादांना ही पारमार्थिक लक्ष्मी ही असं अतिसूक्ष्म आहे आणि गुरुकृपा ही पण अतिसूक्ष्म. या दोन्ही गोष्टी या आपल्याला सोन्याच्या प्रतिमेमुळे त्याची धारणा लवकर होते
आणि आपल्याला याचा लाभ भक्ताकडे सहज प्रवाहित होतो. त्यामुळे हे महाकारण प्रतिमा यासाठी महत्त्वाची आहे की ते आपलं प्रवाहित लवकर होतं. आणि गुरु व गुरुतत्व समाविष्ट आहे. गुरुकृपेचे बीज आपल्या कुटुंबियामध्ये पेरले जातात. या प्रतिमेमुळे महाकारण प्रतिमेमुळे आपल्या कुटुंबियामध्ये सर्व आपली मुलं आपले जे नातेवाईक आहेत त्या कुटुंबियामध्ये हे गुरुकृपेचे बीज पेरले जाते. जर आपण वेळेवर रेग्युलर साधना केली, रेग्युलर अंतिम म्हणली, रेग्युलर आपण केंद्रामध्ये गेलो, या गोष्टी आपण फॉलो केल्यानंतर हे गुरुकृपेचे बीज आपल्या कुटुंबियामध्ये पेरले जाते. आता ह्या बीजचं उदाहरण असं आहे, वटवृक्ष जसा एक छोटे बी असतं, पण वटवृक्षाच्या खाली आपल्याला माहिती आहे सगळे प्राणी छाया घेतात, वाटसरूप छाया घेतात, आपण सुद्धा थांबतो. तेवढंच तुम्ही एक करून थांबत होतं. वटवृक्षाच्या पारंब्या असतात त्या परत वाढून परत त्यातनं एक वटवृक्ष तयार होतात. म्हणजे त्याचे उदाहरण दादा दिले आपल्याला की आपल्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला गुरुकृपेच्या शीतलतेचा अनुभव होतो. शीतलता म्हणजे काय? हे जे प्रेम आहे, आपण जे आपल्याला जे दादांनी दिलेलं आहे ते आपल्या मार्फत इतरांना मिळतं. म्हणजे इतरांना आपल्याबरोबर आल्यानंतर चांगलं वाटतं, ते हॅपी राहतं. ते तुमच्याशी बोललं की आम्हाला छान वाटतं, ते तुमच्याबरोबर आम्हाला असतं की आम्हाला एक वेगळा फील होतं. म्हणजे हे जे दादांनी आपल्याला जे गुरु तत्व आपल्या गुरुची कृपेचे बीज आपल्याला दिले आहे, त्यामुळे आपल्या सान्निध्यात जे येतात त्यांना गुरुकृपेच्या शीतलतेचा अनुभव आपण देऊ शकतो. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे आपल्याला एका व्यक्तीशी न राहता आपण जिथे जिथे आपण जातो, आपण व्यवसायाच्या निमित्तानं जातो, आपण वेगवेगळ्या कामासाठी वेगळ्या ठिकाणी जातो, ज्या वेळी आपण ज्या लोकांशी कम्युनिकेशन करतो, त्याच्याशी बोलतो, आपल्या सान्निध्यातून दादा ते आशीर्वाद दुसऱ्यांना देतात. असं हे उदाहरण आहे. साधनेचा काही भाग. आता दुसरं एक महत्त्वाचं, आपल्याला एक स्टोरेज माहिती आहे. आता जे कॉम्प्युटर त्याच्यामध्ये असतात, आपण जे डेटा स्टोअर करतो, स्टोरेज सिस्टीम आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये स्टोअर करतो. तर दादांनी आता त्या प्रतिमेचे स्टोरेजकडे उपयोग केलेला आहे. कसा? साधनेचा काही भाग हा जीवन विकासासाठी, आपल्या जीवनाचा विकास, काही भाग हा इतरही जणांच्या कल्याणासाठी जातो, बरोबर. आणि जो खर्ची पडून राहिलेला भाग आहे तो महाप्रतिमेत अंतर्भूत झालेला आहे. म्हणजे महाप्रतिमा जी सोन्याची आहे त्याचं दुसरं कारण असं आहे की याच्यामध्ये आपण जी साधना करतो त्या साधनेचा भाग अंतर्भूत करून स्टोअर केलेला आहे. हे स्टोरेज आहे, हे तुमचे म्हणजे आपल्याला त्यातनं वेळोवेळी आपल्याला त्यातनं त्याचा उपयोग होतो. आणि त्यासाठी दादांनी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे की ही महाप्रतिमेत हा भाग अंतर्भूत झालेला असतो साधनेचा. आता आपण जेव्हा साधना करतो इथे या आकृतीमध्ये या 3 प्रतिमा ज्या आपण आपल्या घरात ठेवलेल्या असतात, बरोबर, हे शक्तिपीठ गोव्याचं. आणि हे आपल्या देहातील शक्तिपीठ. मगाशी आपण जे सांगितलं शरीरच एक प्रकारचं डेव्हलपमेंट होऊन शक्तिपीठ सगळं आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर जेव्हा साधना आपण जेव्हा शक्तिपीठावरती साधना होते तेव्हा ती साधना त्या आशीर्वाद प्रवाहित होऊन जेव्हा मी आपण म्हणतो की आता जेव्हा 5G 4G नेटवर्क असतं आपण म्हणतो, आणि आपल्याला इथं सुद्धा काही अमेरिकेतले किंवा इथं वेगवेगळ्या ठिकाणचे दृश्य दिसतात, तर ती काय दिसतात? लहरीमुळे दिसतात. तर या गोव्याच्या शक्तिपीठातल्या ज्या लहरी आहेत या प्रतिमेत आधी येतात. कारण हे ट्रान्समिशन म्हणतो हा जो विषय आहे की प्रवाहित हे आशीर्वाद आहेत, हे साधनेचे जे वलय आहेत ते इथे आपल्या घरातल्या प्रतिमेच्या डबीत धारण होतं. तर हे एक डिव्हाइस आहे, तर हे सायन्स याच्या मागे. या सगळ्या प्रवाहित झालेल्या जे आशीर्वाद आहेत ते आपल्या प्रतिमेत येतात, तिथून ते आपल्या देहात येतात. आपण जेव्हा साधना करत बसतो तेव्हा आपल्याला याचे आशीर्वाद मिळतात, कुठल्याही गुरुशक्तीची, गोव्याच्या शक्तीपीठाची. आणि आपण जेव्हा साधना करतो तेव्हा आपली साधना या डबीत होते. आता यात पहिली प्रतिमा आहे ती सोन्याची प्रतिमा महाकारण. त्यातलं ते साधन वलय कारण प्रतिमेत येतं, त्यातलं वलय पुढे नारायणी प्रतिमेत येतं. म्हणजे हे सगळे जे आशीर्वाद आहे ओंकार सोडण्याचे ते आपल्याला त्या प्रतिमेत इथे येऊन तिथून ते शक्तिपीठात जातात. आणि शक्तिपीठावरून शेवटी आपलं जे विश्व आहे
विश्वाचा जो विकास करायचा आपल्याला, विश्वाचा हे आणि विकास करायचा, तो त्या शक्तिपीठातून बाहेर जातो. म्हणजे आपण केलेली साधना ही आपल्यापुरती न राहता ती आपल्या शक्तिपीठामार्फत बाहेर म्हणजे विश्व विकासासाठी जाते. आणि तशीच ती शक्तिपीठातली केलेली जी आशीर्वाद ते आपल्याला त्या प्रतिमेमध्ये आपल्या स्वतःला मिळतात. म्हणून विश्वातील शक्ती ही शक्तिपीठात येते. तेथून आपल्या घरातील महाकाल प्रतिमेद्वारे येते. तेथून कारण प्रतिमे, तेथून साईशक प्रतिमे व ते आपल्याकडे प्रवाहित होऊन आपला विकास होतो. साधकाच्या साधनेतील आपण जी साधना रोज करतो त्यातील लहरी ह्या प्रतिमेमध्ये येतात. त्या प्रतिमातून शक्तिपीठात येतात. तेथून विश्वशक्ती जाऊन विश्वशांती व विश्वकल्याण होते. हा लाभ फार महत्वाचा आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा ह्या तिन्ही प्रतिमा एकत्र येतात. नारायणी प्रतिमा आहेच ते पण मी जेव्हा सांगतो, पण हे त्याच्या मागचं दादांनी केलेलं हे सायन्स आहे आणि हे सिद्ध केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहेच. आता नारायणी प्रतिमा तर दादांनी 1987 साली म्हणजे साधारण 36 वर्षानंतर त्यांनी अधिक महिना हा साधारण 3 वर्षांनी येतो. तर असे 12 वर्ष त्यांनी ती सिद्धता केली साधनेची आणि नमस्काराची आणि ती 36 वर्षांनी सिद्ध करून 1987 साली आपल्याला नारायणी प्रतिमा दिली. पण मगाशी आपण बघितलं डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला 2 अवस्था असतात, एक पुरुष अवस्था आणि प्रकृती अवस्था. नारायण हा पुरुष अवस्थेत आहे म्हणजे तो प्रवाहित होत नाही. म्हणून दादांनी काय केलं, नारायणचं नारायणीमध्ये रूपांतर केलं आणि नारायणी ही प्रकृती अवस्था असल्यामुळे ती प्रवाहित होते. आपल्याला प्रवाहित होणारी प्रतिमा हवी. एका ठिकाणी नुसती थांबली नव्हती, प्रवाहित झाली पाहिजे. म्हणून ही नारायणी प्रतिमा दादांनी नारायणी असं कन्वर्शन केलं आणि नराचे आयन म्हणून नारायण म्हणून त्याची जेव्हा परिपूर्णत्व करणारी जी अवस्था आहे म्हणजे आपल्या नराचं नारायण होणे ही परिपूर्ण झाली. ही जी अवस्था आहे ती नारायणी अवस्था. ही आता आपण बघितलं 36 वर्ष सिद्ध केली. नरजन्माचे कर्तव्य काय तर जनहितार्थ कार्यान्वित होणे हे आपल्या नरजन्माचे टॉपमोस्ट कर्तव्य, सगळ्यात मोस्ट प्रायोरिटीचं कर्तव्य ते जनहितार्थ कार्यान्वित. आपलं आयुष्य हे इथे आलं पाहिजे आणि हे होत असताना नरावस्थेचे नारायणी अवस्थेत रूपांतर होते आणि त्यात आपलं स्थित्यंतर होत जाते. म्हणजे हे लगेच होत नाही. तुम्ही जसं जसं तुमचे साधना तुम्ही करता, तुम्ही आरती साधना लाभ घेता, तुम्ही मुलाखत साधनेचा लाभ घेता, तर तुमच्या टप्प्याटप्प्याने तुमच्या दादा तुमच्या तो बदल घडवतात. म्हणजे आपण जे स्थित्यंतर म्हणतो ते त्या तुम्ही करणाऱ्या साधनेतून तुम्ही करणाऱ्या वेगवेगळ्या या गोष्टीतून आपल्याला मिळतो. याची इतर लोक करण्यानंतर ही अवस्था प्रवाहित करायची हा महत्वाचा भाग. त्यासाठी नारायणी प्रतिमा व महामंत्राचा उच्चार. त्यासाठी नारायणी प्रतिमा व महामंत्राचा उच्चार हा फार महत्वाचा आहे. आणि ही प्रतिमाच्या जी ताटकी आहे ती पण तांब्याची आहे आणि तांबे शिखरवर्धक आहे आणि ही जी ताटकी आहे हे अन्नब्रह्माचे प्रतीक आहे. म्हणून माझ्या दादांनी आपल्याला ती भेट दिली सगळ्या भक्तांना. नारायणी प्रतिमेचा अजून एक असा अर्थ आहे की नारायणी हे अखिल विश्व सामावलेले आहे. या प्रतिमेत अर्थ काय नाद नाद ब्रह्म जे आपल्याला बरोबर सांगितलं तर विश्वाच्या उत्पत्तीचे प्रमुख सूत्र आहे उत्पत्ती. त्यातला राग आहे तो राग जीवनाचा स्थायी सूर हा राग. म्हणजे आपण जे संगीतात आपण जे राग करतो राग असतात त्यातलं जे तो राग नाही. आपल्या अँग्री करता राग नाही. ते स्थिती उत्पत्ती स्थिती या स्थितीच्या याच्यात आपलं रूपांतर होतं. या म्हणजे नरजन्माची परिपूर्णता याकडे आहे
आणि हा वरील 391 म्हणून निधी नारायणीचा आपल्याला दादांनी असा दिलेला आहे. आता आपण या चारी प्रतिमांचं एक थोडक्यात एक कंपॅरिझन केलं दाखवतो. तिथे आपल्याला काय म्हणते की सहिषक हा कर्मयज्ञ, कारण प्रतिमा हा ज्ञानयज्ञ, महाकरण धर्मयज्ञ आणि नारायणी मानव. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो आपण कर्म करतो वेगवेगळे कर्म करून जेव्हा आपण दादांच्याकडे येतो आपण दादांच्या समोर आपण विडा लावतो. दादाभाऊंच्या समोर आपण विडा लावला की आपण आपलं काय होणार आहे, माझं कसं होईल, तिचं कसं होईल, त्या सगळ्या काळजी आपण दादांच्या सोडतो. त्यामुळे तिथे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. हे जे काय आहे ते आपण दादांना अर्पित केलं तर ज्ञान तिथून सुरू होतं. आणि याच्याविषयी जी यातनं जो पुढचा धर्म आहे तो धर्म म्हणजे आपल्याला महाकाल प्रतिमा तो त्याचा लाभ मिळतो. सिमिलरली ज्ञान भक्ती सेवा सहिषक म्हणजे ज्ञान, कारण प्रतिमा म्हणजे भक्ती आणि सेवा हा भाव जो आहे आपण शेवटी आपण महाकरण प्रतिमा मिळतो. परवाच्या जेव्हा म्हणजे जर आपण ऐकलं असेल प्रवचन तर त्याच्यामध्ये वस्त्र शास्त्र अस्त्र आणि वस्त्र म्हणजे कारण प्रतिमे हा शास्त्र म्हटलं. आता हे शास्त्र काय तर आपण याच्याबरोबर सायन्स दादांनी सर्व धर्माचे सार यात समाविष्ट केले आणि विमोचने सर्व सिद्ध केले. अस्त्र काय म्हणतो आपण तर कोणत्याही गोष्टीला आपण एखाद्या गोष्टी करतो तर अस्त्र पाहिजे. त्या अस्त्राशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर ते माध्यम आहे. माध्यम म्हणून महागणपतीनं वापरून तिथून आपल्याला सुखी त्याचा जो साकार होतो त्याचा आशीर्वाद मिळतो तो आपल्याला अस्त्र म्हणून आपण तो वापरतो. त्यातून आपल्या जीवनाचं कल्याण होतं. आणि वस्त्र हे साई प्रतिमेचं वस्त्र तर ते ॲक्च्युली कवच आहे. म्हणजे आपल्या शरीराभोवती आपण जे वस्त्र म्हणजे हे वस्त्र नाही. तर दादा काय म्हणतात तुम्ही जे इतरांशी बोलता म्हणजे तुमच्याकडून जे इतरांना एखादा आला बघता तुम्ही तुला बरं वाटेल काय काळजी करतो तुझं काम होईल हे जे आपण मायेचं वस्त्र आपण त्याला पांघरतो की तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्यात माया असते प्रेम असतं ते वस्त्र. आणि त्याच्या भोवतीचे कवच म्हणतात की आपले भोवती दादांनी असं अभेद्य कवच गुरुकृपेचं दिलं आहे की जे साईशक प्राथमिक आलेलं आहे की आपल्याला कोणतीही संकट आलं तरी आपल्याला ते दादा बाबा आपल्याला तशी स्फूर्ती देतात शक्ती देतात की आपण त्याला तोंड केलं. म्हणजे कवच हे फार म्हणजे असं अभेद्य कवच आपल्याला दादाने दिलं आहे. म्हणून ऐहिक व पारमार्थिक जीवनाचे सार्थक निर्गुण निराकार अवस्था आपल्याला या चारही प्रतिमेतून मिळते. म्हणजे नारायण ही शेवटी मानवता धर्म आहे आणि जीवन सार्थकता यातून मिळते हे शेवटचं आहे. आणि याच्या संदर्भात मी छोटंसं गाणं तयार नाही केलं दादाने स्फूर्ती दिली तुमच्यासमोर ते आता इथे उपस्थित वक्तव्य त्यांनी कोणी कोणी प्रतिमा घेतल्या जातात कोणी चारही प्रतिमा हा बरं फक्त नाही तर अनुष्ठान आपण ठेवतो प्रतिमांचं ते किती प्रतिमांचं ठेवतो पौर्णिमा अमावस्या 3 प्रतिमा. पण काय मुंबईचे जे लोक आहेत मुंबईला दादर केंद्र जोगेश्वरी तिथे 4 प्रतिमा ठेवतात. 4 नारायणी पण त्या ठेवतात. त्या दादाने आम्हाला जे सांगितलंय ते 3च प्रतिमा ठेवतात. साईशक कारण आणि महाकारण हे 3 प्रतिमांचं अनुष्ठान ठेवायला सांगितलंय. पण काय होतं की डॉक्टर वाघांना एकदा काहीतरी घरात काही अर्थ दादा म्हणले असतील तुम्ही 4 प्रतिमा आणून ठेवा पौर्णिमा होता ते त्यांनी ठेवलं की त्यांनी सगळ्यांना ठेवायला पण खरं म्हणजे 3 प्रतिमांचं ठेवायचं. आणि आता नवरात्र बसेल त्याच्यामध्ये मग 4 प्रतिमांचं ठेवायचं. त्यानंतर दसरा तुमचं दिवाळी येईल लक्ष्मीपूजन त्यावेळी 4 प्रतिमा ठेवताना ती जागा जी आहे ती ओल्या फडक्याने पुसून घ्यायची. थोडं गोमूत्राचं पाणी टाकून पुसून घ्यायची. खाली हात रुपयाचं स्वस्तिक काढायचं आणि चौकोनी रांगोळी काढायची खाली त्यावर ते पाठ ठेवायचं आणि पाटावरती पृथ्वीतत्व काढायचं. तामण घ्यायचं तामणामध्ये पृथ्वीतत्व काढायचं तामणामध्ये पृथ्वीतत्व काढायचं परत आणि त्याच्यात ती डबी ठेवायची. नुसती डबी ठेवली तरी चालते. चांदीची डबी आहे
हे पौर्णिमेला आमुषाला. आता पौर्णिमा आणि आमुषाला आमुषाला काय ठेवायचं कोण सांगू शकत का? पौर्णिमेला काय होतं आणि आमुषाला काय होतं? महत्वाचा बदल होतो निसर्गामध्ये. पौर्णिमा आणि आमुषाला महत्वाचा बदल होतो. कुठला होतो? भरती आणि ओहोटी. समुद्र आपल्या भारतामध्ये 3 भाग पाणी, 1 भाग जमीन, पृथ्वीवरती चालतं. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा रक्त, पाणी हे ते 3 भाग आहेत आणि हाडं मूळ ते 1 भाग आहे. त्याच्यामुळं तो जो निसर्गातला जो परिणाम होतो चंद्रावरती होतो, चंद्राचं आकर्षण होतं आणि चंद्र दूर झाला की मग ते ओहोटी लागते आमुषाला. तर तो परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये. ज्या शरीरामध्ये जे एकूण माध्यम आहेत त्याच्यावरती तो प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून ते आमुषाला ठेवायचं. पौर्णिमेला आमुषा. तर हे लक्षात घेऊन ठेवा. आणि आमुषाला ठेवताना ती काय करायचं? थोड्या अक्षता घ्यायच्या हातात. प्रार्थना म्हणजे मी आमुष आज मी प्रतिमांचं आमुषण ठेवतोय आमुषाचं आणि त्या अक्षता त्याच्यात ठेवायच्या. मग प्रतिमेचं अंदाज घ्यायचं. प्रत्येक वेळेवर 3-3 पाळे पाणी घालायचं. ओम आणि मग पंचामृत शक्य झालं तर पंचामृत घालायचं 7 पाळे आणि परत कोमट पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून त्या डबीत ठेवून डबी त्या पृथ्वीतत्वावर ठेवायचं. अशा पद्धतीने करायचं. काही काही लोकांना मी म्हणजे कामकाजात सांगितलं असतं की तुम्ही एक 7 दिवसापर्यंत ठेवा, 15 दिवस ठेवा. तर त्यावेळेला काय करायचं नुसतं फुलं बदलायची, प्रार्थना वगैरे म्हणायची. नारायणी प्रतिमा जी आहे ती तांब्याची आहे. तर ती सुद्धा विश्व कल्याणासाठीच आहे. परवा आरतीताईने मुलाखतीत सांगितलं की ती प्रतिमा शक्तिपीठाचं प्रतीक आहे. शक्तिपीठ तुम्ही बघितलं तांब्याचं आहे आणि नारायणी प्रतिमा तांब्याची. तर त्याच्यात खूप शक्ती आहे. काही वेळेला मला आठवतं येतं कामकाजामध्ये आम्ही थांबतो त्यावेळेला एका भगिनीने सांगितलं नुसतं नारायण प्रतिमेचं आमंत्रण ठेवा. ते सगळ्या विश्वासाचे होतं आणि ते काम पाहत नाही. काही वेळेला त्याचं झालं काही वेळेला नुसती महाकाम प्रतिमा म्हणजे दादा आहेत स्वतः. त्या प्रतिमेत आमचं दादा सांगितलं हे काम झालं पाहिजे तेवढी तुमची तळमळ पाहिजे म्हणून की हे काम आपल्याला करायचं. तर ते काम 100% नाही 101% होतं. आणि ताईशक प्रतिमा सुद्धा त्यामध्ये सगळ्या देवदेवता सामावलेल्या आहेत, कुलदेवता सामावलेल्या आहेत. त्यामुळं ती प्रतिमा आपण पहिल्यांदा आले की ताईशक प्रतिमा घेतो. ती 2 पावलं आहेत, ती 2 बाबांची पावलं आहेत. पहिला दादा म्हणजे दत्ताची पावलं आहे. येशू ख्रिश्चन असेल येशू ख्रिस्ताची पावलं, मुसलमान असेल तर प्रतिमा घेतली ती पैगंबराची पावलं. हे लोक आणि परलोक डावा पाय तो हिलो करतात आणि उजवा भागात तो परलोक. इतकं महत्व आहे. दादाने ते सांगितलं की एक तागडा असतो आपण बघतो म्हणजे कोळशून किंवा लाकूड हे करतो मोठं तागडा, त्याच्यामध्ये 600 प्रतिमा एका बाजूला ठेवली आणि एका बाजूला 33 कोटी देव ठेवले. ते 600 प्रतिमा खाली त्यांच्या ते 33 कोट्यांच्या देवाच्या पेक्षाही जास्त महत्व हे अतिशय महत्वाचं. आणि हे अनुष्ठान आपण ठेवतो ते मनापासून ठेवायचं आणि त्यावेळेला जाणवेल बदलावं. पौर्णिमा अनुसार काय बदलायचं? हा भरती ओटीचा परिणाम. ज्यावेळेला समुद्राला भरती होते ओटी होते त्यावेळेला शरीरावरती परिणाम जाणव्यात ती प्रतिकूलता विसर्जित होते. म्हणून त्या पौर्णिमा अनुसाला जाणून बदलायचं. आता ह्या 3 प्रतिमा तर दिल्या तुम्हाला. 4थी प्रतिमा दिलेली आहे ती कुठली दिली? वास्तू प्रतिमा. म्हणजे त्या वास्तू प्रतिमेवरती असं हे आहे म्हणजे पृथ्वीचा तोळच्या स्त्री आहे आणि पाठीमागच्या बाजूला स्वस्तिक आहे.
ती प्रतिमा तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या भक्तांना राहणाऱ्या सगळ्या आशीर्वाद देत असते. तिचा भांडणं जरी केली तो वादावाद केली वादविवाद केला, काही मुलांच्यावर रागवलं, मारामारी केलं, कोणाला काय केलं, तर ती तसंच आशीर्वाद देते, त्याचं पुढं घडत जातं. म्हणून ती प्रतिमा आहे वास्तू प्रतिमा, तर घरात वादविवाद करायची नाही. आपलं ते बंधन आहे. त्या घरात वादविवाद केले की त्याच्यावर प्रतिबद्ध निर्माण होणार. शक्ती त्याच्या आधाराने दिलेलीच आहे, पण तुम्ही त्याचा वापर कसा करताय त्याच्यावरती महत्व आहे. आणि न्यास करतो आपण, बरोबर आहे का? न्यास पहिल्यांदाच करतो तेव्हा कुठली प्रतिमा आहे? पहिल्या न्यासासाठी महाकाल, दुसऱ्या न्यासासाठी काळ, तिसरा पैसे, आणि चौथं आपण तिथे जमत नाही. त्यामुळे त्याला काय तर दादांनी आम्हाला पहिल्यांदा कारण का तुम्ही इमोशनल सगळे अर्थित करून दीक्षा दिल्या आणि मग महागणपती आणि शेवटी गायचीसाठी दसऱ्याच्या वेळी त्यांनी साईशक प्रतिमाचं तर त्यांनी महत्त्व खूप सांगलं दादा. आता सांगितलं की आता हे जे आहे कारण प्रतिमा त्याच्यामध्ये सगळे वेदाचे सांगितलं आहे काय करायचं काय नाही करायचं सगळं त्या साईशक प्रतिमेमध्ये आहे. शास्त्र म्हणतो ते साईशक प्रतिमेमध्ये अस्त्र जे आहे ते शास्त्र आहे ते कारण प्रतिमेत आहे. नंतर अस्त्र जे आहे ते महाकाल म्हणून काही लोकांना महागणपतीचं अनुसरण ठेवलं ते अस्त्र आहे, ते दादा स्वतःच असतात. आणि साईशक प्रतिमा ते वस्त्र, लज्जा लक्ष्मणाला आपण जे घालतो ते वस्त्र नाही, हे वस्त्र कृपेचं वस्त्र आहे, कृपाशीर्वाद दादांचा आपल्याला मिळतो आणि आपण तो कृपाशीर्वाद इतरांच्या प्रोव्हाइड करायचा. दादाने एकच सांगितलंय शेवटी 8व्या सेमिनारमध्ये की मी मला जे बाबाने दिलं सगळं ते मी तुम्हाला दिलेलं आहे. आता तुमची जबाबदारी काय ते आता येथील भक्त भाव त्यांना ते कृपा तुमच्यात प्रवाहित करायची. तुमचं त्या पाठोळा हात ठेवला त्या तुझं कल्याण होईल. आणि प्रत्येकाने काही कामकाज करायचं नाही. प्रत्येकाकडे जे प्रतिमा मी ते कामकाज करतो नाही, जे कामकाज करतात त्याला मदत करायची. त्या ठिकाणी जो खेळ काढतो त्याची सेवा कामकाज करणाऱ्या सेवकापेक्षाही जास्त त्याला लवकर लागतो. म्हणून आदाय सांगितले ते तुम्ही जे काम हे करता इतरांच्या कल्याणाचा विचार करून त्यांना कसं ते लाभ होईल लवकरात लवकर माझ्या माध्यमातून हे करून त्याप्रमाणे कृती करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये समाधान ही अवस्था प्राप्त होईल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. ह्या प्रतिमांचं महत्व आहे. तर आता दादांचं बद्दल दादा आपले गुरु आहेत आणि गुरुंच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि आतापर्यंत जे आपण ऐकलं सकाळपासून तर प्रत्येक जण अर्थ आहे. तर आपले गीतकार सुधीर मोग यांचं गीत आहे आणि सुधीर फडकेंनी गायलेलं आहे. त्याचा राग आहे पुरिया कल्याण. दादांना राग आवडायचे, संगीत खूप आवडतं. ते गुरुवरती एक गाणं आहे. सुखाच्या क्षणात व्यथांच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य हात, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु, गुरु दया सिंधु
गुरुदीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता घनतमात जणू दीप चेतवी घनतमात जणू दीप चेतवी तन मनात चैतन्य जागवी तन मनात चैतन्य जागवी कण कणात जणू प्राण डोलवी कण कणात जणू प्राण डोलवी जे अरूप त्या देई रूप जे अरूप त्या देई रूप करी मूर्त जो मूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरुविण नाही थारा गुरुविण नाही थारा गुरुनिधान गुरुमोक्ष आसरा गुरुनिधान गुरुमोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी गुरु एक जगी गुरु एक जगी त्राता फार छान सांगितलं. दादाने सांगितले काय त्याला खोलणं असा नाही त्याला खोलणं असा नाही लिहाणं बहुत मुश्किल आहे. कलम खोलले सोबत ते ज्ञान वाढवलं पाहिजे लिहाणं खूप बहुत मुश्किल आहे असं दादा. तर मी तुमची सगळ्यांची क्षमा व्यक्त काय झालं की दरवेळेला आपण 12-12:30 गेलं मुलं संपायच्या वेळेत जायचं घरी. मी म्हटलं आपण इतक्या लांब येतो इथं एवढं खर्च करतोय भाव घ्यायचं 4 दिवस मुलाच्या घरी काय हरकत नाही. म्हणून मी घरी माझी इच्छा नव्हती ते पण मी घ्यायला लागलो. पण हे चांगलं झालं मला त्याचा आनंद वाटला. आता आमची दोघी पण आता काय करू बसायदान म्हणून आणि आमची सेमिनारची सांगता करू. त्याच्यानंतर आपण पुढची सेमिनार आउटडोरमधला घेणार आहोत. तर सरस्वती
तर हे काय म्हणलं आता मला ज्यावेळी प्रश्न म्हणतो की दादा हे ज्ञानेश्वरांचे अवतार कृष्णाचे अवतार. ज्यावेळी आठवं सेमिनार झालं तुम्ही कोणी ऐकले तर त्या आला अक्षर सेमीच्या मुलाखतीमध्ये मनमाळी नावाच्या एक मुलगी होती. तिनं दादांच्यातनं ज्ञानेश्वरांचा फरक साम्य ते सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणजे दादा, दादा म्हणजे ज्ञानेश्वर. दादा जेव्हा पंतांच्या पुढे शक्ती स्थापन केलं तिथे उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांना ते ज्ञानेश्वर दिसले पंतांच्या. दादा ते एकच होते. आता या ठिकाणी आता जो भाव दिला कार्यक्रमामध्ये चांगला होता. त्यांचे पुढच्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं घोड्या वगैरे त्या लोकांचा वेळ असं दाखवता साधनं झाली. त्यांचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सगळे कोण आटपाडी, कोण कोल्हापूर, कोण आनेवाडी असे लांब लांब इथं आला तुम्ही आम्ही बोलवले होतं. तुमच्या सगळ्यांचे पण ऋणी आहे, आभार मानतो. आणि विशेषतः म्हणजे सांगलीचे जे काही सेवक आहेत, भक्त आहेत, भगिनी आहेत, सेविक आहेत, त्यांनी तो दिवस रात्र प्रयत्न करून हे साधना संमेलन यशस्वी केलं. त्या सर्वांना दादाबाबांच्या आशीर्वाद सतत मिळावे. धन्यवाद.